आहे भगवान परमात्माच्या सत्य स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे। एक श्लोक सांगितलाय, जन्माद्यस्य यतोऽन्वयाति तरतश् चारतीश्वर विद्येश्वरा तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत सूरया तेजो वारिमुदां यथा विनिमयो यत्र विसर्गो त्रिसर्गो मृषा धाम्रास्वेन सदा निरस्तुहकं सत्यं परम धीमहि सत्यं परम धीमहि। भगवान परमात्म्याच्या सत्य स्वरूपाचं वर्णन केलं जाते। जे आपण ऐकलंय, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला। सत्य कशाला म्हणतात? जे कधीच बदलत नाही ते। युग 28 विटेवरी उभा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा सत्य आहे। या जगतामध्ये फक्त भगवान परमात्मा सत्य, बाकी सर्व जगत मिथ्या आहे। यामध्ये भगवान परमात्माचे अनेक रूपाचं वर्णन केलेलं आहे। राम रूप आहे, कृष्ण रूप, गणेश रूप, हनुमानजीचं रूप, जगदंबेचं रूप, शंकराचं रूप, भगवान विष्णू, दत्तात्रेय, नरसिंह, वराह, अनेक भगवान परमात्मा रूप धारण केलेले आहेत। जसे भगवंताचे रूप अनेक, अनंत रूपे अनंत वेशे देखील आम्ही त्याशी, पण तत्व मात्र एकच आहे। उदाहरणार्थ तुमच्यातलं सांगते, भगवान परमात्माने एवढी सृष्टीची निर्मिती करत असताना ज्या वेळेला एवढी मनुष्य जात जन्माला घातली, पण कोणताच माणूस कोणत्या माणसासारखा दिसत? तू म्हणाल ताई दोघं सारखेच आहेत, जुळे आहेत, नाही। रूपात तरी बदल आहे, रंगात तरी बदल आहे, बोलण्यात तरी बदल आहे, चालण्यात तरी बदल आहे, उंचीत तरी बदल, कोणता ना कोणता तरी बदल तुम्हाला जाणवेल, पण दोघी सारखेच दिसायला नसणार। पण मला सांगा, प्रत्येक व्यक्ती हा कोणीच कोणासारखा दिसत नाही, प्रत्येकाचं रूप वेगळं आहे, पण प्रत्येकाच्या मध्ये जे हृदय सिंहासनावरती विराजमान आहे तो आत्माराम मात्र सारखाच आहे की नाही? आत्माराम, आत्माराम पाहिलाय का कधी? राम म्हणजे जीवनाची सुरुवात आहे, राम म्हणजे जीवनाची सांगता। तो आहे म्हणून तर आपण इथं आहोत। भगवान परमात्मा आपल्या हृदयामध्ये आहे। प्रत्येक व्यक्तीचा चेहरा वेगळा आहे, पण आत्माराम मात्र सगळ्यांच्या मध्ये आहे। तसे भगवंताचे रूप अनेक, पण तत्व मात्र एकच आहे। मग अंतकरणातला भाव शुद्ध। तुम्ही म्हणाल ताई भजन करावं, आम्ही तर गणपती बाप्पाचे भक्त, मग हनुमानजीची भक्ती कशी करा? कोणी कोणी म्हणतात ताई आम्ही तर विष्णूचे भक्त, मग महादेवाची भक्ती कशी करा? इथं आपण हरिहरा भेद नाही करू नये वाद, इथे वाद करण्यासाठी आपण आलेलो नाहीत। सगळ्यांना सांगायचं सुंदर असा प्रसंग आहे। पहा, एका वेळेला काय झालं, शैवाची मुलगी वैष्णवाच्या घरात देण्यात आली। शैव म्हणजे भगवान भोलेनाथाची भक्ती करणारे, वैष्णव, वैष्णव म्हणजे उभ्या गंधावाले, शैव म्हणजे आडव्या गंधावाले। शैवाची मुलगी वैष्णवाच्या घरात दिली, लग्न होऊन घरात आली, 10-15 दिवस झाले। होळीचा सण आला म्हणून सकाळी उठली सुनबाई। सकाळी उठली तर सारून घेत होती, गाईचं शेण आणलं आणि वटा सारून घेत होती। सारता सारता तिच्या सासऱ्याने तिला पाहिलं आणि मोठ्यानं खडसावून म्हटलं, ए सुनबाई, आपण वैष्णव आहोत, वैष्णव, आम्हा वैष्णवाच्या घरात म्हणे आडवं काही चालत नाही, उभं सारून घ्यायचं, पण कसं? बोला ना, आता उभं सारता येतं का माय? आता फरचीवर सारता कुठं? काय काही नाही, सारून पाहिलेलं आहे, उभं सारता येतं का? काय करणार आहे? कसं तरी आबडदोबड घेतलं, काही शेण पाठीमागे, काही पुढं, उभं 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 सारून घेतलं सगळं। बळच सारायचं झालं तिचं। सारून झालं, 4-5 दिवस निघून गेले। बघता बघता 1-2-3 महिने झाले। 2-3 महिन्याच्या नंतर सुनबाई सकाळी उठली, आणि पहिल्या काळात पहा तुम्ही माता मावल्या लवकर उठायच्या, आता आता हे उठते सकाळी। कशाला उठले राम भाऊ त्या? हिटरचं बटन टाकायला उठलं। सगळ्यात मोठी नाही, खरी परिस्थिती ती। माता मावल्या पहिले लवकर उठायच्या, सकाळी सकाळी लवकर उठायच्या। आता तसं राहिलेलंच नाही। बरं, स्वतः पाणी गरम करून आंघोळ करतात ते सोडा, यांना कुठं पाणी टाकून द्यावा का तुम्ही? ज्यांनी ज्यांनी अनुभव घेतलं त्यांना आता आपल्या गावात जास्त प्रकरण दिसायला लागले मला। हसले याचा अर्थ तुम्हाला पटलंय, सत्य परिस्थिती आहे। पहिल्या काळात माता मावल्या लवकर उठायच्या, महिला मंडळ। दिपाडची दिपाड होत्या मावल्या सुद्धा, पहाटे 3ला उठायच्या, जात्यावरती दळण दळायच्या। जात्यावरती दळताना सुंदर माझे जाते ग फिरते बहुतूके,
ओव्या गाऊ कौतुकी तू ये रे बा विठ्ठल पंढरपुरा मंदी काही वाजत गाजत श्री सोन्याचा बाशिंग लगीन देवाचा लागत तुळशीचा पाला बाई आता होता काय झाला सख्या माझ्या विठ्ठलाने रावळाला रंग दिला. जातेवरची गाणी कीर्तन तुम्हाला एके बाईचा नवरा पाहतो मी 8 वाजले तरी उठच ना नवरा गोदाड्यात बायकोने केलं चालू पाटेच्या ग पारामंदी जात वाजू वंगा वंगा जात वाजू वंगा वंगा उठ गोदाड्यातल्या सोंगा. हे आताचे गाणे आहेत. पहिल्या काळात महिला लवकर उठायच्या बाई तशी होती पहाटे 5 वाजेपर्यंत 5 पायली दळण दळायच्या. बरं एकत्रित कुटुंब राहायचं 15 20 जण त्याला खटलं म्हणतात पा. आता दोघांचंच होईना. संत महाराज मंडळी सांगत असतात पहा 2 तोंडून खिचडीन बोंड संध्याकाळच्या वेळेला. सध्याच्या काळात तसं झालेलं आहे. जातेवरती दळण दळणारी बाई काही कमी होती का? एक बाई 3.5 क्विंटलच्या पुढं. आता गावात नाही सापडायच्या आपल्या बठांमध्ये 3.5 क्विंटलच्या पुढं. माणसं काही कमी होते का? जात्यावर दळलेल्या पिठाच्या भाकरी खायचे. एक मावळा एका टायमाला 5 पाचून खायचा. 5 पोळ्याचा 1 पाचून. मावळे तसे होते. नारळ लिंबू फेकलं तर असं लिंबू फेकलं तर मी शोर बसायचं. आता तुमचं तुम्ही पाहून घ्या. दिप्पाळची दिप्पाळ मावळे राहायचे पहा. एका टायमाला 5 पोळ्याचा 1 पाचून 5 25 चपात्या एका टायमाला खायचं दादा. आता करूच मरल कदर येईल आपल्याला होणार नाही पण तरी सुद्धा 25 चपात्या एका टायमाला खायचं. मावळा होता दिप्पाडचे दिप्पाड. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे पा. आता दिवसभरात 1च चपाती खाता. एवढी हात पाय भली मोठी ढेरीन माय म्हणती महाव वाघ. कशाचा वाघ? कशाचे वाघ राहिले आता? इथले सोडून सांगते तुम्ही मनावर घेऊ नका अजिबात. मी आमच्या तिकडचं सांगते. तिकडे गेलो बघू तुमचं काय करायचं. मला सांगायचं पहिल्या काळात महिला मंडळ लवकर उठाय. आमच्या आदर्श भाऊकडे चालू. गोपाल कृष्ण भगवान की जय. महिला पहाटे लवकर उठायच्या. तशी ती सुनबाई लवकर उठली पण पहिल्या काळात असा पदर टाकलेला राहायचा. घोंगट राहायचं घोंगट. सासरा सकाळी उठला त्यानं पटकन मिश्री घेतली. मिश्री लागला दाताला. सुनबाई उठली. सुनबाईन पाहिलं पहा तुम्ही घोंगट टाकणाऱ्या बाईला समोरच्या माणसाला दिसत नाही तिचे डोळे पण त्या बाईला दिसतं समोरचा माणूस कोण आहे. हिनं जसं मिश्री लावताना सासऱ्याला पाहिलं ती म्हणे सासरी बा तुम्ही वैष्णव आहात. वैष्णव म्हणे वैष्णवाच्या घरात आड काही जमत. दात घासा म्हणे पण उभे. सासरा म्हटलं तेरी बी चूप पण मेरी बी चूप. तू तुझ्या पद्धतीने वाग म्हणे. मी अजिबात तुझ्या फंदात पडत नाही. मला सांगायचं काय उगाच आपण ह्या देवाची भक्ती करतो मग आम्ही याची कशी हे डोक्यातच आणायचं नाही. कधी देवाचे रूप अनेक आहेत पण तत्व मात्र एकच आहे. सुंदर सोप्या भाषेत सांगते तुम्हाला. मला सांगा जसं की एखाद्या व्यक्तीला गुलाबी रंग आवडतो. उदाहरणार्थ मला गुलाबी कलर आवडतो. तुम्हाला आवडेलच कशावरून? एखाद्याला पिवळा रंग आवडतो. तुम्हाला आवडली कशावरून? जी तुमची आवड ती तुमच्या शेजाऱ्याची नाही ती सोडा. जी बापाची आवड ती लेकाची नाहीये. जी आईची आवड ती मुलीची नाहीये. प्रत्येकाची आवड वेगळी. तसे देवाचे रूप अनेक आहेत. कोणी हनुमानजीची भक्त करतं कोणी भगवान गोपाल कृष्णाची भक्ती करतं. याचा अर्थ असा नाही की देवाची प्राप्ती होत नाही. हनुमानजी कृपा करतात लवकर आणि गणपती बाप्पा करत नाही याचा अर्थ असा नाही. ज्या भगवान परमात्मा विषयी तुमच्या अंतःकरणात श्रद्धा निष्ठा भाव भक्ती प्रेम असेल बस तो भगवान परमात्मा तुमच्यावरती कृपा करणार आहे. आता आपण पहा तुम्ही देवाला नवस करता 1 महिनाभर माई भगवतीचं भजन. बांगड्याची माळ लिंबावानी डोळा बांगड्याची माळ
लिंबावानी डोळा उभी आहे नदीच्या काठाला आई ग उभी आहे नदीच्या काठाला हे लखाबाई पोतराज आलाय भेटीला लखाबाई पोतराज आलाय भेटीला घाली तुम्ही साज आता तुझं पाय मखी वाज आभरण घेतो नव तुझ घेतो आभरण घेतो नव तुझ घेतो सदा पाण्याच्या घोटाला आई ग सदा पाण्याच्या घोटाला लखबाई उत्तराज आई राजा करता की नाही मंगळवारच्या सोमवार आले सुन महादेवा हो तेरा ही सहारा पाहतो मी सोमवारच्या दिवशी पांढऱ्या साड्या घालून लगेच महादेवाच्या मंदिरात एक लोटा जल सब समस्या का प्रत्येक प्रश्नाचं उत्तर भेटतं महादेवाची भक्ती काही काळ असा होता दादा कुठं जर शेतात जर महादेवाचं मंदिर असेल तर महादेवाच्या मंदिराला सुद्धा जाळ्या व्हायच्या आता शिवलिंगाला सुद्धा शेवळ व्हायला लागले एक एक बाई 3-3 तास पूजा करू नका या मताची नाही 2 काय 4 तास पूजा करा बरं किती बेलपत्र वाले किती पूजा केली घरच्या महादेवाने जर भाकरी वाचून डोळे पांढरे केले तर जमल का बोला ना अंतकरणात भाव शुद्ध पाहिजे सोमवार गेला आपण पाहतो गुरुवारच्या दिवशी मन लागो रे मन लागो रे सगळ्या स्टेटस ठेवणारे पाहिले पाहिजे सगळे 7 दिवसाचे 7 स्टेटस ठरलेलेच असते त्यांचे सकाळी सकाळी उठले झोपीतून आंघोळीच्या आधी पहिलं स्टेटस जातं की नाही गेला की शनिवार आला जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए करता की नाही परत रविवारच्या दिवशी रूप घेऊन म्हाताऱ्याच राखी बाणूच्या मेंढराला आसून जेजुरीचा राजा गेला बाणूच्या वाड्याला शिवतारी मारतंड मल्हारी शिवतारी मारतंड मल्हारी मनात ठेवलं बालूला त्याच मारून मारून जोरात म्हणत जा आई राजा बऱ्याच जणी जर आपण पाहिलं नुसतं देवी नाव काढलं की लगेच केस सोडून उभ्या आपोआपला विषय मला सांगायचं एकच कुठेतरी फक्त श्रद्धा निष्ठा पाहिजे अंतकरणातला भाव शुद्ध पाहिजे भगवान परमात्माचे रूप अनेक पण तत्व मात्र एकच आहे सगळ्यात सोपा प्रसंग सांगून तुम्हाला सोप्या भाषेत सांगता येईल का एका गावामध्ये वारकरी घराणा होता पहा मुलगा 1.5 महिन्याचा झाला की त्याच्या गळ्यात माळ टाकली जायची पवित्र तुळशीची माळ 7-8 पिढ्यापासून
प्रत्येकाच्या घरात प्रत्येक जण माळकरी आहेत. पण एक दिवस त्याच घरातून एका गावातल्या महाराजांना आवाज येऊ लागला. कोणी म्हणायचं मी चिमणी खाणार, कोणी म्हणायचं मी मांजर खाणार, कोणी म्हणायचं मी पोपट खाणार. गावातले ते महाराज आले, चालत आले, सांगतात मूर्खांनो अक्कल आहे का तुम्हाला? अरे 1.5 महिन्याचा झाल्यापासून तुमच्या गळ्यात माळ टाकली म्हणे तुमच्या आजोबांनी आणि खुशाल म्हणतात चिमणी खाणार, मांजर खाणार, पोपट. लाज वाटते का? महाराजांचं जोराचं बोलणं ऐकलं, मुलं मोठ्या मोठ्यानं हसायला लागले. महाराज म्हणतात तुम्हाला थोरा मोठ्यांचा आदर सन्मान करायचं शिकवलं नाही का म्हणे तुम्हाला? खुशाल तुम्हाला समजावून सांगतो, मोठ्या मोठ्यानं हसता म्हणे. लाज वाटते का? मुलं म्हटलं महाराज ऐकून तर घ्या. आम्ही म्हटलो चिमणी खाणार, मांजर खाणार, पोपट खाणार, पण ऐका ना. आताच म्हणे 1 महिन्यापूर्वी आमच्या मोठ्या चुलत भावाचं लग्न झालंय म्हणे. आणि त्या चुलत भावाच्या लग्नात रुखवतावरती साखरेची चिमणी, साखरेचा पोपट आणि साखरेची मांजर आली म्हणे. ते खाण्यासाठी भांडणं लागले. यांचं उत्तर ऐकून महाराज हसायला लागले. महाराज म्हणतात अरे मग काही जरी खाल्लं तरी चव एकच लागणार आहे ना. तसे देवाचे रूप अनेक आहेत पण तत्व एकच आहे. भगवंताचे रूप अनेक, तत्व मात्र एकच आहे. म्हणून कोणत्याही भगवंताची भक्ती करा अंतःकरणातून. बस तुम्हाला मात्र फळ भेटणार आणि तुमच्या संकटाचं निवारण होणार आहे. अंतःकरणातला भाव शुद्ध पाहिजे. पण सुंदर असं एक भजन आहे पहा. भगवंताचं सत्य स्वरूप प्रत्येकाच्या पर्यंत पोहोचणार आहे. ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है.